आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्याला आत्ताही तर बोलवलंय, आला की त्याला ही सगळी कागदपत्र देऊन टाकणार आहे मी आणि तुमच्याबद्दल सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे। कसं शक्य आहे? या हे माझ्या सूर्याचं नाही। आयुष्याची कमाई जपताना जो कोणी वाटेत येतो त्याचा काटा काढण्याची ताकद ठेवतो आम्ही। काल रात्री तुम्ही तमाशा केलात आणि स्वतःचं मरण स्वतः बोलावून घेतलं तुम्ही। आता तुम्हाला जिवंत ठेवण्याचा मूर्खपणा आम्ही करणार नाही। मालक तुम्ही इथं? हक्का काय झालं? का घाबरलाय तुम्ही एवढ्या? त्यांना कशाला विचारताय? आम्ही हाय की तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला। नाही पण बरं झालं तुम्ही बी इथं आलात ते। आता तुम्हाला बी कळल जालिंदर निंबाळकरला धमकी देणाऱ्याचं काय होतं ते। या जालिंदर निंबाळकरला धमकी देणारा आजपर्यंत जन्माला नाही आला आणि जर कधी आलाच तर त्याला बी मरावंच लागल। आणि ह्यांनी नेमकी तीच चूक केली ना, आता ह्यांना बी मरावं लागणार। मालक अहो काय बोलताय तुम्ही? सगळं करायचं पण जालिंदर निंबाळकरला धमकी नाही द्यायची। आई मालक सोडा अक्काचली। वाटलं मी त्यांच्या वतीने माफी मागते मालक। माफी मागायची वेळ गेली ना हो, यांची वेळ आता भरली म्हणून सांगतोय तुम्ही असं करू नका। तुम्ही असं कधीच करू नका। मालक आपल्याच माणसाच्या रक्ताने हात माकून घेऊ नका मालक, लय भोगा येईल तुम्हाला। हे बघा एक ती समजा रसा तळाला जाईल, लय फेडा येईल तुम्हासनी। वर्णन वरडा ना हो, वाचवा वाचवा म्हणून वरडा ना। आम्हाला बी लय वाईट वाटते हो, आमची एवढी चांगली बायको आम्हाला कायमची सोडून चालली। थोडस चांगलं वागलं असतात आमच्याशी तर आम्हाला हे करावं लागलं नसतं ना। पण तुम्ही स्वतःच तुमच्या मरणाला हाका मारून मारून बोलवलं, मग आमचा बी नाईलाज झाला ना। का चॅलेंज केलं आम्हाला, का धमकी दिली आम्हाला? आता हा खेळ आम्हाला जिंकायलाच पाहिजे ना। आणि एकदा का जिंकायचं म्हणलं का जालिंदर निंबाळकर काय बी करू शकतो, काय बी। आई मालक मालक सोडा अक्काचनी, मालक सोडा। नाही तर तुम्हाला बी ह्यांच्या संग जावं लागल। हे बघा तुम्हाला मरण्याची इच्छा नाही आमची, पण काय करणार? तुमचा आमच्यापेक्षा त्या सूर्यावर जास्त जीव आहे ना। तरी मी तुम्हाला एक शेवटची संधी देतो, आमच्या बाजूला या, त्या ऐश्वर्याचा उपभोग घ्या, आम्हाला साथ द्या आणि सुखात राहा। माझ्या सूर्यासारख्या भाबड्या पोराच्या पाठीत खंजीर खुपसलात तुम्ही। त्याला न्याय मिळवून देता येत नसेल, त्याचा हक्क त्याला परत मिळवून देता येत नसेल, तर मला जगण्याची इच्छा नाही। आधी जरा मरणाचं भ्या वाटलं होतं,
पण आता नाही. खरं मी जिवंत राहिले तर तुम्हाला संपून टाकेन, मी बर्बाद करून टाकेन. माझ्या सूर्याच्या पाठीशी खंबीरपणाने उभी राहील. त्यापेक्षा संपून टाका मला, मारून टाका मला. तथास्तु. मरणाला मिठी मारण्याची लयच इच्छा झाली तुमची. आजपर्यंत आम्ही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. आज ही बी इच्छा पूर्ण करू. निघा, शेवटच्या प्रवासाला निघा. आई, इथं पण नाही ते. गेलं कुठं? अर्ध्याच तरी वर आलो असं. काय चुकीचं झालेलं नाही. त्या परत 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 आमच्या वाटेत आडव्या येत होत्या. त्यामुळे त्यांना कधी ना कधी परिणाम भोगावाच लागणार होता. यातून तुम्ही शहाण्या व्हा. आणि हो, जे काय झालंय ते तुमच्या पाशीच ठेवा. यातलं कोणाला काय कळलं तर तुमचा बी निकाल लागलाच म्हणून समजा. त्यामुळे तोंड मरेपर्यंत पण ठेवायचं. उघडायची इच्छा झालीच, मरणाची इच्छा झाली असं समजायचं. तुमची बी इच्छा पूर्ण करून टाकू. छोटी आहे. छोटी आहे, तू इथे अशी का बसलीस? आणि आई कुठे आहे? आई, आई, छोटी आई बोल ना काहीतरी. आई कुठे आहे?